बुलेटिनच्या सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। विविध धोरणात्मक विषयांवर निर्णयांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत काय महत्त्वाचे निर्णय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आज ही महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि या बैठकीमध्ये विविध धोरणात्मक विषयांवरती आणि महत्त्वाच्या निर्णयांवरती सुद्धा चर्चा केली जाणार आहे। मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। SIR संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे। सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे। त्यामुळे भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। SIR संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे। सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे। सचिन अहिर यांचा आज भव्य नागरिक सत्कार होणार आहे। श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वरळीमध्ये सत्कार होणार आहे। उपसभापती पद मिळाल्याने सचिन अहिर यांचा सत्कार होणार आहे। उपसभापती पद मिळाल्याने सचिन अहिर यांचा आज भव्य नागरिक सत्कार होणार आहे। श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वरळीमध्ये भव्य सत्कार होणार आहे। तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात हा सत्कार होणार असून राजकीय दृष्ट्या हा सत्कार सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे। नुकताच सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला। उपसभापतीपदी ते रुजू झाले आणि त्यानंतर आता हा नागरी सत्कार होणार आहे। त्यामुळे राजकीय दृष्ट्या या सत्कार सोहळ्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीमध्ये आता बिघाड झाला। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे। नीट परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू आहे। नीट परीक्षेतील भ्रष्टाचार व गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतर मंतरवर बेमुदत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावू लागली। वांगचुक यांच्या उपोषणाचा सोमवारी 16वा दिवस होता। त्यांच्या ढासाळणाऱ्या प्रकृतीमुळे आता कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकांची चिंता वाढू लागली। आता मोशी दुर्घटनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधील दुर्घटना प्रकरणी अँटोनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकल्प प्रमुख आणि सेफ्टी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोशीमधील दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता। पिंपरी चिंचवड शहरातील मोशी दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प प्रमुख अशोक कुमार, सियाराम शरण गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय रामराव सपकाळ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात 9 जणांचा मृत्यू झाला। मात्र वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीला परवानगी देणाऱ्या संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर ही कारवाई होणार का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतो। कारण पर्यावरण विभागाने या प्रकल्पासाठी केवळ तळमजल्याची परवानगी दिल्याची माहिती आहे। मात्र प्रत्यक्षात इमारतीवर 2 अतिरिक्त मजले उभारण्यात आलेत आणि त्यामुळे नियमांचं उल्लंघन होत असताना संबंधित विभागाने दुर्लक्ष का केलं याचीही चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली। तर रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली। जेजुरी येथील अपघातग्रस्त वारकऱ्यांची भेट घेण्यात आली। सरकार म्हणून भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी मदत करणार असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं। कालच या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी सुद्धा जेजुरीमध्ये अपघात झाला त्या अपघातग्रस्तांची जखमी ज्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आहे। भाजपच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यात येणार असं आश्वासन सुद्धा यावेळी रवींद्र चव्हाण यांनी दिलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।